नागपुरात झालेल्या अपघातावरून आता राजकीय आरोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा त्या कारमध्ये शेजारी बसलेला असल्यामुळे विरोधी पक्षही चांगलाच आक्रमक झालाय। याच अपघाताबाबत दोन एक्सक्लुझिव्ह बातम्या एबीपी माझाच्या हाती लागलेल्या आहेत, पाहूयात। नागपुरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणावरून आता नवा ट्विस्ट समोर आलाय। नागपुरात ज्या ऑडी कारचा अपघात होऊन दोन कार आणि एका दुचाकीला धडक बसली, ती ऑडी कार अपघाताच्या वेळेला चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे। जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी, खामला भागातून काँग्रेसकडून मनपा निवडणूक लढवली। गेल्या काही वर्षात काँग्रेसच्या दैनंदिन कार्यक्रमांपासून दूर। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत हा शेजारी बसल्याचंही समोर आलंय। तसंच आरटीओ अधिकाऱ्यांनी कारची आतून बाहेरून तपशीलवार पाहणी केली। अपघातावेळी कारचा वेग 60च्या आसपास होता। अपघाताचा इम्पॅक्ट तुलनेनं कमी असल्यानं एअर बॅगही उघडल्या नाहीत। या अपघाताबाबत एबीपी माझानं डीसीपी राहुल मदने यांना काही प्रश्न उपस्थित केले, तेव्हा ते काय म्हणाले पहा। काही आम्हाला राजकीय दबाव नाही आणि त्याला बळी पडायचे आम्हाला काही कारण नाही आहे। जे काय आहे कायदेशीर प्रोसेसमधून आम्ही जातोय। जे काय आम्हाला पुरावे मिळतात, पुराव्याच्या अनुषंगाने जे आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे हाच ड्रायव्हिंग करत होता। त्याच्या बाजूच्या सीटला संकेत बसलेला होता आणि पाठीमागे रोनित बसलेला होता। कालही मी आपल्याला तेच सांगितलेलं आहे। ते आम्हाला आतापर्यंत निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। गाडीचंही आरटीओ इन्स्पेक्शन होत आहे आणि जो काही अहवाल आम्हाला मेडिकल अहवाल मिळालेला आहे तो पण रेकॉर्डवर आहे। ज्या गोष्टी रेकॉर्डेड आहेत, जे कायदेशीर आमचा तपास चालू आहे, तो बाय लॉ चालू आहे। त्याच्यामध्ये कोणालाही वाचवायचं किंवा कोणालाही वगळायचं काही कारण नाही। जो ड्रायव्हर आहे अनुषंगाने ड्रायव्हरचा जे नमुना आहे जे कायदेशीर आहे त्यानंतर, आणि संकेत हा जो 12 ते 15 तासानंतर तो गाडीमध्ये होता हे आम्हाला निष्पन्न झालं। त्यामुळे त्याचं मेडिकल टेस्ट करायची आम्हाला आवश्यकता भासली। जे कायदेशीर असेल, जर चालकाकडून जर एखाद्या मायनरला गाडी चालवाय दिली आहे, चालकाकडून जर एखाद्या विदाउट लायसन होल्डरला गाडी चालवाय दिली आहे, तर त्या कंडिशन मध्ये मालक हा आरोपी होऊ शकतो, पण तसा काही प्रकार झालेला नाही। जो काही नंबर प्लेट, गाडीचा नंबर प्लेट आहे, ज्यावेळेस आम्ही गाडी डिटेन कोराडी मधून केली त्यावेळेस गाडीला नंबर प्लेट होता, आताही होता। पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो जो काही नंबर प्लेट आहे तो काढून आतमध्ये डिकीमध्ये ठेवलेला आहे, कारण तो नंबर प्लेट लूज झालेला होता, पडू नये म्हणून ठेवलेला आहे। त्यामुळे असं कुठेही नाही की गाडीला नंबर प्लेट नव्हते म्हणून, नाही असं नाहीये, असं बिलामध्ये कुठं नमूद नाही। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील नागपुरामध्ये धाव घेत पोलिसांना धारेवर धरलं। सर, आपण मेडिकल किती लोकांचं केलं सर? 2 लोकांचं। का बरं सर? संकेतचं का केलं नाही आपण? 2 लोकांचं जेव्हा आम्हाला मिळालं संकेतचं का केलं नाही सर? त्याच्यामध्ये असं असतं, तो उशिरा आमच्याकडे त्याला प्राप्त आम्ही ताब्यात घेतलं। संकेतचं त्यामुळे मेडिकल 12 तासानंतर ते मेडिकल केलं तर त्याचा उपयोग होत नाही। नाही, पण का केलं नाही? नाही केलं। आणि वरून चंद्रशेखर बावनकुळे निरपेक्षतेच्या आणि निष्पक्षतेच्या बाता मारतात। बावनकुळे साहेब, तुम्हाला असं वाटतं का की लोक इतके मूर्ख आहेत? बावनकुळे साहेब, आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता, संकेतचा मित्र पिलेला होता, मग संकेत काय बारमध्ये दूध प्यायला वगैरे गेलेला होता का? काहीतरीच। दुसरीकडे अपघाताआधी संकेत बावनकुळेनं बीफ कटलेटची ऑर्डर दिली होती असा आरोप संजय राऊतांनी केलाय। पोलिसांनी मात्र याचा इन्कार केलाय। तर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात तक्रार केली असल्याचं हॉटेलचे मालक समीर शर्मा यांनी सांगितलंय। ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे। त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, चिकन, मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस। तर आमदाराकडून प्रश्न केलेला आहे की त्यांनी तिथे बीफ खाल्लेला आहे, म्हणजे काय त्याच्यासाठी? नाही, असं नाहीये, असं बिलामध्ये कुठं नमूद नाही। हमारा मेन्यू कार्ड आप आके चेक कर सकते हैं। जब मेन्यू कार्ड में ही ऐसा कुछ नहीं है तो फिर ये नया एक बीफ का जो विषय आया
वो कहाँ से आया, किसने दिया, ये मुझे कुछ आइडिया नहीं। इसी के खिलाफ में मैं तकरार देने बरडी थाने आया हूँ। आप मानहानि का दावा यहाँ पे ठोकने आए हैं? 1,001 करोड़ का दावा मैं ठोकता हूँ। उन पर्टिकुलर लड़कों की अगर बात करें तो उनने हमारे यहाँ से खाने का कुछ भी ऑर्डर नहीं किए थे, और ये अपने आप कहाँ से निकल के आई जो कहानी है, ये मेरे समझ से बाहर है। तो ये जो बीफ की कहानी कहाँ से आई, अभी पुलिस इंक्वायरी करेंगी और पुलिस देखेंगी इसमें क्या करना है आगे। आप संजय राउत जी को भी गुमराह किया गया है, तो मैं उसी खिलाफ में कंप्लेंट देने आया हूँ कि जिसने भी गुमराह किया है उसके खिलाफ कारवाई की जाए। नागपुरात झालेल्या या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी त्यावरून राजकीय आरोपांच्या धडका मात्र जोरात बसू लागल्यात। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।